रिलेटिव्ह नातेवाईकांना. पण ऐका, मी नेहमी सांगत असतो, माणसाचा जन्मही माणसाच्या हातामध्ये नसतो आणि जन्माला आल्यानंतर किती वर्ष जगायचं हेही माणसाच्या हातामध्ये नसतं. मात्र कसं जगायचं हे माणसाच्या हातामध्ये असतं. माणसानं जीवन जगत असताना सरळ मार्गे जीवन जगावं. जीवन जगत असताना आपल्या जीवन जगण्याचा इतराला जगताला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं जीवन जगावं. आणि शेवटचं सांगू, जीवन जगत असताना असं जीवन जगावं, असं जीवन जगावं आपण मेल्यानंतर सुद्धा 50 वर्ष जगावं. मेल्यानंतर म्हणतोय मी, मेल्यानंतर 50 वर्षे कसं जगावं माझे तुकोबाराय सांगतात. उत्तमाची रे कीर्ती माझ, उत्तमाची रे कीर्ती मागे, विहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्धावतारम कलांकं तेजोधिकामोधिवक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भव्य ज्ञानदेवं जयंते केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मूर्ति उदारा सोपान देवा मूर्ति उदारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन बाबाई नमो त्रिभुवन
बहुतच. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची आपुलिया हिता, जो असे जागता. धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगन्मान्य महाराष्ट्रभूषण देहूनिवासी विश्वसंत संत सम्राट श्री संत श्रीमंत तुकोबराय यांचा, ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग हे विठ्ठल. सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ सरळ अर्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो तो सांगून जातो. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहून आपल्या जीवनाचं सार्थक ज्यांनी केलेलं आहे, कल्याण ज्यांनी केलेलं आहे, त्याला नाही धन्यता दिलेली बरं तुकोबरायांनी. त्याच्या मातापित्यांना म्हणजे आईवडिलांना धन्यता दिलेली आहे. त्याचं कारण असं, अशीच कुळी सात्विक असते, अशीच कुळी पवित्र असते. त्या कुळीचा आनंद देवाला होतो. आनंद देवाला का होतो तर ही कुळी काय करत असते, हे जे 2 महान ग्रंथ आहेत गीता आणि भागवत, या गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करत असते आणि अखंड भगवंताचं परमेश्वराचं चिंतन करत असते. आणि तुकोबराय अशी अपेक्षा व्यक्त करतायत की हे देवा, अशांची सेवा माझ्या हातून घडू दे देवा. अशांची जर सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या दैवाला पार उरणार नाही, असा या संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषय सांगितला. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा थोडासा अल्पसा परिहार असा. या ठिकाणी आज माझ्या आत्या त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. कैलासवासी कमल दगडू कदम यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं गेल्याच 2-4 महिन्यामध्ये नियोजन तसं झालेलंच होतं. सरांचाही बऱ्याच वेळा फोन झाला. त्याच वेळा कार्यक्रमाचं नियोजन झालं. ज्यावेळेला नियोजन झालं त्याच वेळेला हे सर्व साथीला मंडळी आहेत. राजूदादा आहेत, गोडगायन भीमराव महाराज आहेत, संतोषजी महाराज तेही कीर्तनकार आहेत, दादा महाराज आहेत आमचे, आणि गोंदवल्यातले सर्व साथीला नेहमीच असतात आलेले आहेत. चैतन्य शेठ आहेत पण त्यांना वेळच नाही. सर्व महाराष्ट्रामध्ये आता पुण्यामध्ये कार्यक्रम चालू आहेत, मुळशीला कार्यक्रम चालू आहेत, सर्वच ठिकाणी त्यांचे कार्यक्रम चालू असल्यामुळं त्यांचे सहकारी गणेशजी त्यांना पाठवलं त्यांनी. अशी असणारी ही जी सेवा आहे ती भगवंताच्या कृपेनं म्हणा, साधू संतांच्या आशीर्वादानं, तुम्हा भाविक सज्जनांच्या सहकार्यानं आणि जनता जनार्दनाच्या लाभणाऱ्या प्रतिसादानं संकल्पित वेळेत संकल्पित करायचे. विठ्ठल. काही अपरिहार्य कारणामुळे सेवा उशिरा गाडी सुटलेली आहे याची मला जाणीव आहे. तरीसुद्धा पण सेवा आपल्याला योग्यच वेळेत आटोपायची आहे. आता त्याला विलाज नसतो. मी मगाशी सांगितलं, जेवढ्या सुविधा, जेवढं तंत्रज्ञान, जेवढे सवयीचा गुलाम, तेवढं त्रास दुःख अडचणी असतात. झाला मध्येच गाडीचा घोटाळा, त्यामुळं मग तिथंच गाडी उभी केली. आमच्या राजूदादांना डबल हेलपाटे घालून मग आलो, पोहोचलो. असो, गाडी जरी आपली उशिरा सुटली असली तरी आपण स्टेशनला, लास्ट स्टेशनला योग्यच वेळेत पोहोचवायची जबाबदारी माझी आहे. तरीसुद्धा तुम्ही फक्त एक श्रवण व्यवस्थित करा. विठ्ठल. आज या कदम कुटुंबियांच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देव, देश, धर्मशास्त्र, पुराण या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायलाच हवा. देवावरती, भगवंतावरती अढळ अशा पद्धतीची निष्ठा पाहिजे. देश, देशाबद्दल स्वाभिमान हवा का तर हवाच. देव, देश, धर्म, ज्या शूरवीर पुरुषांनी रक्ताचं बलिदान करून स्वराज्य निर्माण केलं त्या शूरवीर पुरुषांचं भान असावं. देव, देश, धर्मशास्त्र, शास्त्रावरती विश्वास असावा. शास्त्र, पुराण या गोष्टींवरती विश्वास असावा. आपण कमीत कमी आस्तिक तरी असावं. त्याच्यावरती जास्त वेळ विस्तार घेणार नाही मी. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय आहे, हर ड्रायव्हर का गाडी चालवणे का तरीका अलग अलग रहता है. प्रत्येक गाडी चालवणाराचा तरीका, ढंग निरनिराळा राहतो. एखादा यंग जनरेशनमधला युवक असेल तर तो 90-100च्या स्पीडनी झप 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 गाडी चालवेल. एखादा त्याच्यापेक्षा जास्त वयस्कर असेल तर 50-60पर्यंत जास्तीत जास्त, आणि त्याच्यापेक्षा वयस्कर असेल तर मग आता लुना निघालेत, एका रस्त्याच्या बाजूनं आपलं 20-30च्या स्पीडनी. प्रत्येकाचा ढंग तरीका निरनिराळा असतो.
तसं वक्त्याचा सुद्धा ढंग तरीका निरनिराळा असतो. पण माझ्या मते असा तरीका असावा, किम निमित्त बाबा, काय निमित्तानं कार्यक्रम आहे, वर्षश्राद्ध आहे. मग ज्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध आहे, व्यक्ती परिचय देऊन पुढं वर्षश्राद्ध का करावं, कार्य का करावं हे सांगून झाल्यानंतर जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे त्या अभंगाचं थोडक्या वेळामध्ये स्पष्टीकरण करावं आणि नंतर व्यक्तीचं गुण आदर्श चरित्र जीवनामधले काही सांगून समारोपाकडे यावं, असा तरीका ढंग असावा. विठ्ठल. आत्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सर्वजण उपस्थित आहेतच. वय तसं काय फार जास्त होतच म्हटलं तरी काय अडचणीचा विषय होणार नाही, कारण 85 वर्ष आयुष्य घरातल्या मंडळींना दुःख होणं साहजिक असतं. तरीसुद्धा पण 85 वर्ष लाभणं म्हणजे भाग्याचं आहे सज्जन हो. आजच्या परिस्थितीला जर पाहिलं तर हो, आजची जर परिस्थिती पाहिली ना, ही 85, 80, 90, 100 वर्ष जगणारी आयुष्य जगणारी माणसं खूप भाग्यवान बरं का. आजची जर परिस्थिती क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. हो, माशी पाख पाखडे तवही सरे, क्षणाचा भरवसा नाही. ही भाग्यवान माणसं म्हणायची ज्यांना 80 वर्षाच्या पुढं आयुष्य लाभलं. घरातल्या मंडळींना दुःख होणं साहजिक असतं. त्यांना 2 मुलं, थोरले एक्सपायर झालेले प्रमोदजी आणि अच्युत सर धाकटे, त्यांना 3 कन्या, एक नांदगावमध्ये दिलेल्या, एक आमच्या लोणीमध्ये दिलेल्या आणि एक तडसर वांगेमध्ये दिलेल्या. छानशा पद्धतीचं असं कुटुंब. त्यांनी आयुष्यभर पारमार्थिक वारसा जपत, कारण त्यांचं माहेरच माझं गाव लोणी, त्यामुळं माझं गाव लोणी आहे नुसतं नावालाच लोणी नाही, 70 ते 80% वारकरी आणि माळकरी आहेत. मग ते संस्कार त्यांनी जपले. गळ्यात माळ असेल किंवा नसेल पण पारमार्थिक आहे एवढं बरं का आचरण. तुकोबराज म्हणतात, आंतरी निर्मळ वाचेचा सुकाळ त्याचे गळामाळ असो काही. असं वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पंढरपूरची वारी असायची. सर्व वारकरी संप्रदायातल्या नियमानुसार त्यांचं जीवनचरित्र. त्यामुळं घरातल्या मंडळींना एवढं एक सृजनशील सृजनशील व्यक्तिमत्व असताना दुःख होणं साहजिक असतं रिलेटिव्ह नातेवाईकांना. पण ऐका, मी नेहमी सांगत असतो, माणसाचा जन्मही माणसाच्या हातामध्ये नसतो आणि जन्माला आल्यानंतर किती वर्ष जगायचं हेही माणसाच्या हातामध्ये नसतं. मात्र कसं जगायचं हे माणसाच्या हातामध्ये असतं. माणसानं जीवन जगत असताना सरळ मार्गे जीवन जगावं. जीवन जगत असताना आपल्या जीवन जगण्याचा इतराला जगताला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं जीवन जगावं. आणि शेवटचं सांगू, जीवन जगत असताना असं जीवन जगावं, असं जीवन जगावं आपण मेल्यानंतर सुद्धा 50 वर्ष जगावं. मेल्यानंतर म्हणतोय मी, मेल्यानंतर 50 वर्षे कसं जगावं माझे तुकोबराय सांगतात. उत्तमाची रे कीर्ती माझे, उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे, याला म्हणतात 50 वर्ष जगणं सज्जन हो. या जगतामध्ये या पृथ्वी तलावर उत्तम आणि महान अशा प्रकारची कीर्ती पाठीमाग उरणे म्हणजे 50 वर्ष जगणे. जीवन सुंदर बनवण्यासाठी, जीवन सुंदर जगण्यासाठी सज्जन हो नुसता पैसा असून चालत नाही, सुखदुःख कळावे लागतात. निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष TN शेषन UPला निघालेले सहपत्नी 4 व्हीलरमध्ये, आणि सहज लांबचा रस्ता होता त्यामुळं
रस्त्यामध्ये एका बाजूला कडेला गाडी त्यांनी उभी केली. उभी केल्यानंतर वडाची झाडं काही होती, पिंपरणीची झाडं काही होती, आणि दोघंही गाडीतून बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या पत्नीची, साहेबांच्या पत्नीची नजर सहज वरती गेली. पिंपरणीच्या झाडाला एक घरटं अडकवले. घरटं होतं पक्ष्याचं, सुग्रीण पक्षी जर बनवतं, इंजिनियरला नाही जमत ते घरटं पाहून साहेबांची पत्नी म्हटली, आपणाला हे घरटं काढून घरी घ्या. साहेब म्हटले, कशासाठी? काय नाही म्हटले, फार सुंदर दिसतंय, गृह सजावटीसाठी घ्या. साहेबांनी काय केलं, आपल्याबरोबर सुरक्षा रक्षक आहे, त्याला सांगितलं हे घरटं तेवढं काढ म्हणून. सुरक्षा रक्षकाने काय केलं, झाडाच्या जवळ गेला आणि तिथे एक शेळ्या मेंढ्या राखणारं पोरगं होतं, अशिक्षित अनपढ पोरगं होतं. त्याला सांगितलं, एक 50 रुपये देतो, पण ते घरटं काढ. ते पोरगं म्हटलं, शेळ्या मेंढ्या राखणारं मी घरटं काढू शकत नाही. हे चर्चा साहेबांनी ऐकली. साहेब जवळ आले. साहेब म्हटले, अरे बाळा, 100 रुपये देतो, पण तेवढं घरटं काढ. पोरगं म्हटलं, 100 नाही साहेब, 500 रुपये दिले तरी मी घरटं काढणार नाही. का रे बाबा? त्या पोरांनी सांगितलं, अशिक्षित पोरांनी सांगितलं, साहेब त्या घरट्यामध्ये पक्षिणीची पिल्लं आहेत, पिल्लं. साहेब म्हटले, असू दे ना. ते पोरगं म्हटलं, साहेब तुम्ही मला 500 रुपये द्याल, मी घरटं काढेन, घरटं तुम्ही घेऊन जाल, आणि संध्याकाळी ज्या वेळेला ती पक्षीण आपल्या पिलांना चारा घेऊन येईल, ज्या वेळेला संध्याकाळी पिलांना चारा घेऊन येईल, त्या पक्षिणीला ते घरटंही दिसणार नाही आणि आपली पिल्लंही दिसणार नाहीत. त्यावेळेला तिला जे दुःख होईल आणि त्या दुःखाचा आक्रोश रात्रभर करेल. साहेब, तो तुम्ही आक्रोश ऐकलाय का कधी? अशिक्षित एक शेळ्या मेंढ्या राखणारं पोरानं असा प्रश्न साहेबांना विचारल्यानंतर टी.एन. शेषन काही सेकंद स्तब्ध झाले आणि त्यांनी त्यावेळेला हिंदीमध्ये वाक्य लिहिलं होतं, पण मी मराठीमध्ये सांगतो. त्यावेळी त्यांनी स्तब्ध झाले आणि म्हटले, मी एक पढालिखा, एक IAS अधिकारी आहे, सुशिक्षित आहे, आणि हे शेळ्या मेंढ्या राखणारा अशिक्षित पोरगा आहे, त्याला जे दुःख समजते, त्याच्या आईचा कळवळा समजतोय, ते आम्ही सुशिक्षित होऊन आम्हाला समजत नाही. जीवन सुंदर बनवण्यासाठी नुसता पैसा असून चालत नाही, सुख दुःख कळावी लागतात सज्जन हो. ती सुख दुःख कळण्यासाठी संवेदनाशील, भावनाशील आणि संस्कारशील मन असावं लागतं. विठ्ठल. एक आई आणि 100 शिक्षकांची भरपाई अशा मातोश्रींचं आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. आयुष्य मी मगाशी सांगितलं भरपूर लाभलं. घरातल्या लोकांना तरीसुद्धा वाटणार अजून 5-10 वर्ष आयुष्य लाभायला पाहिजे होतं. सर असतील, त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, त्यांनी त्यांची काळजी घेतली, शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. हो, आयुष्य लाभायला पाहिजे असं वाटत असतं. कारण त्याचं असं बरं का, मी मगाशी म्हटलं ही माणसं भाग्यवान. कारण पूर्वीचा जर पाठीमागच्या 30-40 वर्षात जर आपण शिरलो, लोक अशिक्षित होती, काळ जुना होता, साधी राहणी असायची, पण नम्र होती, वडीलधाऱ्यांची चौकशी करायची. आजची जर परिस्थिती पाहिली तर आपल्याच पालकांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. त्याचं कारण आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, अंगभर कपडे नसायचे, पण प्रयास करून, सायास करून अंग झाकायचे. आजची जर परिस्थिती पाहिली तर कपड्यांची अनेक दालनं निघाली, कपड्यांची अनेक भांडारं निघाली आणि अंग प्रदर्शनाच्या स्पर्धाच चालू झाल्या. कारण आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, साध्या घरात राहायची, छपराच्या घरात राहायची, कौलारू घरात राहायची, काडाच्या घरात राहायची. मात्र त्या घरामधली भुई जमीन शेणाने सारवलेली असायची. या पृथ्वी मातेनं एक फार मोठं मोलाचं वरदान आपल्याला दिलेलं आहे. या पृथ्वी भूगर्भातून धडधडून विद्युत प्रभारित कणांची एनर्जी वाहत असते. ती एनर्जी आपल्या शरीराला कधी मिळते? ज्या वेळेला शेणाने सारवलेल्या भुईवरती, जमिनीवरती जर आपण उत्तरेकडे पाय आणि दक्षिणेकडे डोकं करून जर विश्रांती घेतली तर ती एनर्जी मिळत असते. आजची परिस्थिती पाहिली तर स्टाईलची घरं आली आणि स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. स्टाईलची घरं आली आणि स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. ती टाईल्स ते मानवाचा खोबा, जवळचा संबंध झाला, कुठं थटतच नाही. टाईल्स ते खोबा 6 महिने बेड रेस्ट. का? आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, आपल्या घरची मुलगी अख्ख्या गावची मुलगी असायची. आजची जर परिस्थिती पाहिली तर आपली मुलगी शेजाऱ्यापासून असुरक्षित आहे. त्याचं कारण आपण सुशिक्षित झालो ना. असल्या सुशिक्षितपणाला काय मातीत घालता का? विठ्ठल. मग तुम्ही म्हणाल महाराज सुशिक्षित होऊच नाही का, शिक्षण घेऊच नाही का? अरे शिक्षण घ्यावं, शिक्षण काळाची गरज आहे.
शिक्षण काळाची गरज आहे, पण संस्काराचं शिक्षण हे येणाऱ्या 22 वर्षातल्या भयानक काळाची गरज आहे. विठ्ठल. आणि म्हणून अशा वेळेला वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या वेळेला सुखदुःख कळणं साहजिक आहे आणि सुखदुःख कळली तरच जीवनातला आनंद उपभोगता येतो. सुखदुःख कळावी लागतात. त्याच्यासाठी सुखदुःख कळल्यानंतर सुद्धा ते दुःख विसरणं हे तितकंच महत्त्वाचं असतं बरं का. मी मगाशी बोलून गेलो की घरातल्या मंडळींना दुःख होणार, पण तरी सुद्धा ते दुःख विसरून जायचं असतं. काही व्यक्तिमत्व अशी असतात उदयाला आल्यानंतर, देहावसान झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये त्यांचा विसर पडत असतो, पण काही व्यक्तिमत्व असे असतात आयुष्यभर त्यांचा विसर पडत नसतो. तरी सुद्धा पण आपण सांसारिक जीव असल्यामुळे विसर नसतो पडत, पण आपण विसरून जावं. एक तत्ववेत्ता म्हणतो फॉरगेटिंग इज एन आर्ट. विसरून जाणं ही एक कला आहे आणि ती विसरून जाण्याची कला मानवाला आपल्याला साधता आली पाहिजे. ती विसरून जाण्याची कला साधता येण्यासाठी असे पारमार्थिक व्यासपीठ असतात. विठ्ठल. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. मग अशी सांगितले, तुम्हाला लक्ष देऊन ऐका, पटपट पटपट आपल्याला कार्यक्रम योग्यच वेळेत सेवा आटोपायची. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. पैकी 3 संस्कार सर्वजण ज्ञात आहेत. जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी जे बारसं म्हणतो नामकरण संस्कार 1, लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर विवाह संस्कार 2 आणि शेवटचा अंत्यसंस्कार 3. हे 3 संस्कार सर्वजणांना ज्ञात आहेत. एकूण किती आहेत? 16 संस्कार आहेत. 16 संस्कारामधून 3 गेले, राहिले किती? पटपटपट जरा बोला, माझं गणित कच्चं आहे. 16 मधून 3 गेले, किती राहिले? 13. 13 संस्कार साधारणपणे तुमच्या आमच्याकडून होत नसतात. काय आहे, मुळात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मनुष्यानं देह ठेवल्यानंतर, देहावसान झाल्यानंतर आपण अंत्यसंस्कार करतो. त्यानंतर 3ऱ्याच्या दिवशी 3रा हा विधी करतो. त्यानंतर 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधी केला जातो आणि त्यानंतर 13व्याच्या दिवशी कार्य होत असतं. आणि कार्य झाल्यानंतर, पिंडदानाचा विधी झाल्यानंतर बरोबर 2 वाजता तो जीव स्वर्गमार्गानं प्रवेश करता होतो. आणि ज्या तिथीला देहावसान झालेला आहे त्याच तिथीला बरोबर 1 वर्षानंतर तो जीव दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करता होतो, असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. विठ्ठल. साधारणपणे अंत्यसंस्कार केल्यानंतर आपण काही ठिकाणी आत्मा म्हणतात, काही ठिकाणी आत्मा म्हणतात, काही ठिकाणी जीवखडा म्हणतात. तो जीवखडा घेतो, नवीन कोऱ्या वस्त्रामध्ये बांधतो, परंतु कुठंतरी झाडाला लटकून किंवा झाडाच्या बुडक्यामध्ये ठेवतो. तसं नाही करायचं. गरुड पुराणामध्ये आलेलं वर्णन सांगतो. तो जीवखडा किंवा आत्मा किंवा आत्मा घ्यायचा, नवीन कोऱ्या वस्त्रात बांधायचा आणि घरातल्या मंडळींनी जिथं देहावसान झालं तिथं एक ज्योत लावलेली असते. फार फार तर विजू नये म्हणून त्याच्यावरती पातेलं पालतं घातलेलं असतं. तो जीवखडा, तो आत्मा आत्मा आणायचा आणि त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये ठेवायचा. किती दिवस ठेवायचा? 13 दिवस ठेवायचा. कारण त्याचं असं, राहिलेले 13 संस्कार त्या आत्म्यावरती, त्या जीव खड्यावरती, त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या साक्षीनी होतात, म्हणून करावा 13वा. विठ्ठल. आता ऐका, 13वा कार्य झाल्यानंतर बरोबर 13व्याच्या दिवशी पिंडदानाचा विधी झाल्यानंतर, मी कशासाठी हे सांगतोय, आपणाला हे माहीत असावं वर्षश्राद्ध का करावं त्याच्यासाठी सांगतोय. 13व्याच्या दिवशी पिंडदानाचा विधी झाल्यानंतर बरोबर 2 वाजता तो जीव स्वर्गमार्गानं प्रवेश करता होतो. 13व्या दिवशी स्वर्गमार्गानं प्रवेश करता झालेला जीव 28व्या दिवशी एका नदीच्या कडेला जाऊन पोहोचतो. त्या नदीचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. कितव्या दिवशी पोहोचतो? 28व्या. पहिले 13 आणि हे 28 किती झाले? हां, जुन्या माणसांना लगेच येईल, ते नवीनला ते कॉम्प्युटर मोबाईलला जरा करावं लागेल. 28 आणि 13 किती झाले बुवा? वा, 41. 41व्या दिवशी हा जीव वैतरणा नदीच्या कडेला जाऊन पोहोचतो. आता ती नदी त्या जीवाला पार करायची असते. ती नदी अशी पाण्याने वाहत नसते. भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले, त्या नरकाची घाण त्यातून वाहत असते. त्या जीवाला ती नदी पार करायची असते. ती नदी पार करण्यासाठी तिथं कामधेनू नावाची गाय आहे. त्या कामधेनू नावाच्या गायीच्या नावानं ती गाय ती नदी पार करायला सहकार्य करत असते. कामधेनू नावाची गाय. पण
ती कामधेनू नावाची गाय त्याच जीवाला सहकार्य करते ज्यांनी एकदा तरी आयुष्यात गायी दान केलेले आहे त्याला. म्हणून एकदा तरी गाय दान, देशी जर्शी नव्हे, गायी दान करावी एकदा तरी. कामधेनू गायीच्या नावानं, त्या गायीच्या सहकार्यानं तो प्रवास 41व्या दिवशी चालू झालेला प्रवास 59व्या दिवशी नदीच्या पलीकडे तो जीव पोचतो. हे 41 आणि हे 59 किती झाले? 41व्या दिवशी प्रवास चालू झाला वैतरणा नदीतून आणि 59व्या दिवशी पलीकडे पोहोचला. 59 दिवस लागले नदीमधून प्रवास करायला. 59 दिवस आणि हे 41 किती झाले? 100. वा, 100व्या दिवशी तो जीव वैतरणा नदीच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि 100व्या दिवशी तो स्वर्गद्वारामध्ये पोहोचल्यानंतर तिथे त्या जीवाला वकील लागतो. त्या वकिलाचं नाव सर्वांना माहीत आहे, चित्रगुप्त नावाचा वकील लागतो. चित्रगुप्त वकिलाच्या कोर्टामध्ये ती केस जाते. मग तो चित्रगुप्त त्या जीवाचा निकाल देत असतो. तो चित्रगुप्त त्या जीवाचा निकाल देत असताना अशा पद्धतीनं निकाल देतो, त्या जीवाने आयुष्यभर केलेलं पुण्य आणि घरातल्या मंडळींनी वर्षभर केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याची होते बेरीज. म्हणून आपल्या घरामध्ये जर एखाद्याचं देहावसान झालं तर पाप करूच नये, पण जेवढं का होईल तेवढं पुण्य करावं सज्जन हो. आयुष्यभर त्या जीवानी केलेलं पुण्य आणि वर्षभर त्या घरातल्या मंडळींनी केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याची बेरीज होते. आपण बघा, देहावसान झाल्यानंतर मासिक श्राद्ध घालतो ना, तुमच्याकडे घालतात का मासिक श्राद्ध दर महिन्याला? मग अतिसुशिक्षित काय म्हणतात माहिती आहे का? अहो, इथं जेवलेला पाहुणा तिथं कसं काय प्राप्त होईल? त्याला माझं असं सांगणं आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहेत स्क्रीन टचचे, त्याच्यावरती ॲप आहेत, पेटीएम आहे, गुगल पे आहे, फोनपे आहे, कोणताही एक ॲप काढा आणि त्याच्यावरती त्याला ऑन करून माझा नंबर टाका 99 22 81 59 97. तिकडे तू कलकत्त्यात आस नाहीतर अमेरिकेत आस, एक जास्त नाही, एक 20,000 रुपये सेंड कर. काय होईल? काही सेकंदामध्येच माझ्या अकाउंटला पैसे येतील. कसं काय? ते पैसे आणण्यासाठी पोस्टमन पाठवून दिलेलं का? ट्रेन गेलेली का? एसटीने आलेले का? मग ते काही सेकंदामध्ये पैसे माझ्या अकाउंटला कसे काय आले? अहो म्हटलं, महाराज ही सिस्टम आहे, सिस्टम. अरे ही सिस्टम निर्माण कुणी केली? माणसानं. मॅनमेड आहे ना सिस्टम, मानव निर्मित आहे ना. मग तिथं टाकलेले पैसे जर काही सेकंदामध्ये इथं येत आहेत, ही जर सिस्टम मॅनमेड आहे, मानव निर्मित आहे, तर इथं जेवलेला पाहुणा स्वर्गामध्ये प्राप्त होतं. ही सिस्टम अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचे विठ्ठल. याला रामायण महाभारतातला काय पुरावा आहे का? आहे. ज्या वेळेला हळू पेटी वाजवा, ज्या वेळेला कर्णाच्या मृत्यूनंतर, वाजवा पण हळू, कर्ण स्वर्गामध्ये गेला त्यावेळेला कर्णाला 2-3 महिन्यानंतर भूक लागली. कर्ण चित्रगुप्ताकडे गेला, म्हटला, बाबा मला भूक लागलेली आहे, जेवायला द्या, काहीतरी खायला द्या. चित्रगुप्तांनी लगेच फाईल काढली. चित्रगुप्तांनी पाहिला आणि चित्रगुप्त कर्णाला म्हणतोय, ऐका, तुला जेवायला मिळणार नाही, काहीच खायला मिळणार नाही. कर्ण म्हटला, का हो बाबा? चित्रगुप्त कर्णाला म्हणतोय, तो आयुष्यात एकदा सुद्धा दान केलेलं नाहीस. कोण म्हणतोय? चित्रगुप्त. कुणाला? कर्णाला. तू आयुष्यात एकदा सुद्धा दान केलेलं नाहीस, कर्णाला म्हणतोय चित्रगुप्त. कर्ण म्हटला, बाबा तू डोक्यावर पडलाय का? तुझ्या गोळ्या बुळ्या संपल्यात का? अरे मृत्यू लोकामध्ये जा आणि फक्त कर्ण शब्द उच्चार, पुढे दानशूर शब्द लागेल. दानशूर शब्द उच्चार, पुढे कर्ण शब्द लागेल. चित्रगुप्ताने सांगितलं, तू दान केलेलं आहेस, पण ऐक, तू अन्नदान केलेलं नाहीस. अन्नदान एकदा सुद्धा. आता कर्ण अन्नदान कुठून करणार? कर्णाने अन्नदान केलेलं नाही. कर्ण जागेवरती आला. कर्ण म्हटला, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, मी अन्नदान एकदा सुद्धा केलेलं नाही. म्हणून आपण अन्नदान एकदा तरी आयुष्यातनं करावं, दुसऱ्याच्याच पंक्ती जोडू नाहीत. विठ्ठल. कर्णाला सांगितलं, तू एकदा सुद्धा अन्नदान केलेलं नाहीस, तुला जेवायला मिळणार नाही. कर्णाने सांगितलं, काहीतरी पर्याय काढा, मला खूप भूक लागलेली आहे. त्यावेळेला चित्रगुप्तानी पाहिलं. चित्रगुप्तानी सांगितलं, पर्याय एक आहे, तू अन्नदान केलेलं नाहीस, पण ज्या वेळेला तुझ्याकडे याचक यायचा त्यावेळेला तू त्या याचकाला दुसऱ्याचं घर या बोटाने दाखवायचास. कर्ण काय करायचा? त्याच्याकडे जर जेवायचंय म्हणून कोण आलं तर कर्ण काय करायचा? युधिष्ठिराचं घर दाखवायचा. पर्याय एक आहे चित्रगुप्ताने सांगितला,
या बोटाने तू दुसऱ्याचं घर दाखवलेलं आहेस, म्हणून फक्त ज्या ज्या वेळेला तुला भूक लागेल त्या त्या वेळेला हे बोट तोंडामध्ये घालायचं, तुझी भूक भागेल. म्हणजे कर्णाला सुद्धा तोंडामध्ये बोट घालून भूक भागवावी लागली. म्हणजे इथं पाहुणा जेवलेला स्वर्गामध्ये प्राप्त होतो. विठ्ठल. आपला प्रवास कुठपर्यंत आलाय? 100व्या दिवशीपर्यंत. 100व्या दिवशी चित्रगुप्ताच्या कोर्टात केस गेलेले आहे. चित्रगुप्ताच्या कोर्टात गेल्यानंतर चित्रगुप्त निकाल देतोय त्या जीवाचा. आयुष्यभर केलेलं पुण्य आणि घरातल्या लोकांनी वर्षभर केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याची बेरीज त्या चित्रगुप्ताला निकाल देईपर्यंत एकूण 265 दिवस लागतात. किती? 265. पहिले किती झाले होते? 100. 100 आणि 265 किती झाले? 365. वर्षाचे दिवस किती? 365. बरोबर 1 वर्षानंतर त्या जीवाचा निकाल लागतो आणि तो जीव दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करता होतो. म्हणून करावं वर्ष श्राद्ध. विठ्ठल. अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रजींनी सुद्धा त्र्यंबकेश्वरला येऊन दशरथ राजाच्या देहावसान झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला येऊन पिंडदान केलं. तुम्ही आम्ही का करू नये? गीता सुद्धा सांगते, संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो रेषां लुप्तपिंडोदक क्रिया. वर्षश्राद्ध करणं बंधनकारक आहेच. विठ्ठल. विठ्ठल. आता वर्षश्राद्धाच्या बाबतीतला विषय न वाढवता आपल्याला अभंग पण महत्त्वाचा आहे. अभंगाचं स्पष्टीकरण आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचं स्पष्टीकरण थोडक्या वेळेमध्ये करणं गरजेचं आहे. असू दे, आल्यानंतर बघूया. पावसाचं वातावरण झालेलं आहे. असो, सेवेसाठी निवडलेला अभंग जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहून आपल्या जीवनाचं ज्यांनी सार्थक करून घेतलेलं आहे, कल्याण करून घेतलेलं आहे. बोलू नका कोणी, कारण एकतर उशीर झालेला आहे थोडासा. त्याच्या माता पित्यांना म्हणजे आई वडिलांना तुकोबरायांनी धन्यता दिलेली आहे. पण सुरुवातीलाच हित असा शब्द वापरलेला आहे. हित 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 म्हणजे नक्की नेमकं काय? तुकोबरायांनी हित नक्की नेमकं कोणतं सांगितलेलं आहे? समजा एखाद्याने अधम मार्गाने, अयोग्य मार्गाने लबाड्या करून भरपूर पैसे कमवले, अगदी कोट्याधीश झाला, हेही तुकोबरायांनी सांगितलंय का? किंवा ह्याला हित म्हटलंय का? मग तुकोबरायांना नक्की नेमकं अभंगातून हित अभिप्रेत कोणचा आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. किंवा एकविध देवाचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण हे हित सांगितलेलं आहे. आणि नामस्मरणामध्ये फार मोठी शक्ती असते. नामस्मरणाबद्दल बरंच काही सांगता येईल, पण आता आपल्याला वेळेचं बंधन आहे. असं हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माता पित्यांना तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात धन्यता दिली. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहून ज्याने आपल्या जीवनाचं सार्थक केलं त्याच्या माता पित्यांना, आईवडिलांना धन्यता दिलेली. फक्त माता पित्यांना, आईवडिलांना धन्यता का दिलेले एवढंच सांगतो आणि समारोपाकडे येतो. विठ्ठल. विठ्ठल. ऐका, 2 मिनिटं. मुलगा असेल, मुलगी असेल, कितीही उच्च विद्या विभूषित होऊ द्या, समजा सर आहेत, सरांचं कुटुंब आहे, किती जरी मोठे आहेतच पण अजून मोठे झाले ना तर ते सर्व श्रेय आईवडिलांचं असतं, सज्जन हो. म्हणून तुकोबरायांनी माता पित्यांना धन्यता दिले. एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, जो घडतो ना त्याला कारणीभूत आईवडील असतात. मग याच्या विरुद्ध युक्तिवाद करू नये असं मी म्हणतो. मुलगा किंवा मुलगी घडतं याला कारणीभूत आई वडील आहेत, पण मुलगा किंवा मुलगी बिघडतं याला कारणीभूत कोण आहेत? बाबा ऐका, मुलगा किंवा मुलगी बिघडतं याला कारणीभूत सुद्धा आई वडीलच आहेत. हो, सहज 5 वर्षांनी बाल आहेत, 10 वर्षांनी ताड आहेत. जसं 5 वर्षापर्यंत त्याचं पालन पोषण म्हणा, 10 वर्षापर्यंत ताडण, थोडासा दबाव, आणि 15-16 वर्षाचं वय होतं, समजदारीचं वय होतं, त्यावेळेला त्याला तुम्ही सोन्याचा घास खाऊ घाला. परंतु ज्या वेळेला चुकतंय त्यावेळेला त्याला शासनच करा, सज्जन हो. पण होतं काय, बरेच आई वडील म्हणतात महाराज 16वं वर्ष धोक्याचं. अरे 16वं वर्ष धोक्याचं नाही, 16वं वर्ष मोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची मेढ रोवली. अजून सांगू, स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण वयाच्या 16व्याच वर्षी केलं. अजून सांगू, ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा अगाध ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. अजून सांगू, संभाजी राजांनी 7 शतक नावाचा, बुधभूषण नावाचा, नायिका भेद नावाचा, नकशिका नावाचा, हे 4ही ग्रंथ आध्यात्मिक विषयावर चिंतन करणारे ग्रंथ वयाच्या
14व्या वर्षी लिहिले 14व्या सज्जन हो. आणि आपण बोलू नका, आपण म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं. 16वं वर्ष धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. विठ्ठल. आणि म्हणून मुलगा किंवा मुलगी घडायला बिघडायला कारणीभूत आई वडीलच असतात. तरी सुद्धा तुकोबरायांनी या ठिकाणी मातेचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण असं बरं का सज्जन हो, मुलावरती संस्कार करण्याचं काम आईच करत असते. मग संस्कार कधी करायचे असतात? जन्माला आल्यानंतर नव्हे, संस्कार हे गर्भामध्येच होत असतात. सर्वांना माहिती आहे, टी व्ही मालिकेमुळं अभिमन्यू पोटामध्ये वाढतोय सुभद्रेच्या. त्याला संस्कार, ते चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं, गर्भामध्ये संस्कार झालेले. संस्कार हे गर्भामध्येच होतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर जिजामाता रोज भगवान शंकराचं 1200 नामस्मरण करत होती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. भक्त प्रल्हादाची आई कयादूनं सुद्धा विष्णूची बरीच उपासना केली. त्यावेळेला भक्त प्रल्हाद जन्माला आला. संस्कार हे फुलाला हात लावताना मला वाटते बोलायचं काय कारण नाही. बोलणार असला तर तू मग मला तासभर थोडी संधी दिली, तोपर्यंत तरी लक्ष द्या. विठाला विठाला. संस्कार हे महत्वाचे असतात. आईने मुलावरती संस्कार करायचे असतात. म्हणून आईचा, मातेचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ माइंड शुड बी द इसेन्शियल एम ऑफ एनी मदर. याचा अर्थ मुलाच्या मनोवृत्तीत इष्ट ते बदल घडवून आणण्याचं पहिलं कर्तव्य मातेचं आहे. विठ्ठल. हो. आणि दोघांनाही आई वडिलांना धन्यता का दिलेली त्याचं कारण सांगतो. सुभाषितकार सांगतात, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः दातव्यम वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा किंवा मुलगी जर शीलवान जन्माला आले तर आईचं पुण्य समजायचं. मुलगा किंवा मुलगी विद्वान जर जन्माला आले तर बापाचं पुण्य समजायचं. मुलगा किंवा मुलगी दानशूर जन्माला आले तर कुळाचं, वंशाचं पुण्य समजायचं. आणि भाग्यवान जन्माला आला किंवा आली मुलगी तर स्वतःच पुण्य समजायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि याच्या बरोबर उलट उन्मत्त मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, अनात्म वंश दोषेनं आत्मदोषेनं दरिद्रता. याचा अर्थ असा आहे, मुलगा किंवा मुलगी जर शीलभ्रष्ट जन्माला आली, ग्रंथ पोथी पुराण काही सुद्धा धुंडाळायची गरज नाही. आईचं पाप आहे 100% समजायचं. मुलगा मूर्ख जन्माला आला तर बापाचं पाप आहे समजायचं. आणि कंजूष जन्माला आला तर कुळाचं, वंशाचं पाप आहे समजायचं. आणि दरिद्री जर जन्माला आलं तर त्याचंच पाप आहे समजायचं. विठ्ठल. आणि म्हणून तुकोबरायांनी माता पित्यांना धन्यता दिलेले. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्यांना धन्यता दिलेले. अशीच कुळी सात्विक असते, अशीच कुळी पवित्र असते. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा पद्धतीनं जर योग्य संस्कार केले तर पुढची जन्माला येणारी पिढी सुद्धा सात्विक पिढी, पवित्र कुळी निर्माण होते. त्या कुळीचा आनंद देवाला होतो. कारण त्याचं असं किती कुळी काय करते, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्या भगवंताचं नामस्मरण करतात. ते नामस्मरण कसं करावं? विठोबा